हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज मी तुम्हाला मस्तच अशी एक रेसिपी शेअर करणार आहे. तर ती म्हणजे की पॅटीस. तर प्रत्येकानेच बनवलं असेल असं नाही, तर कोणी बनवलं असेल, कोणी नसेल बनवलं. तर ज्यांनी बनवलं नाही ना त्याने एकदा नक्की ट्राय करा. आणि या पावसाळ्यामध्ये, कारण पाऊस पडत असताना हे खाण्यासाठी ना वेगळीच मज्जा आहे. तर आपण पावसाळ्यामध्ये भजी तळतो, चहा किंवा वडापाव खातो ना असं मस्त. तर हे पण पॅटीस एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खूप छान लागतं. तर सगळ्यात अगोदर मी इथे बटाटे उकळून घेतले होते आणि ते मी इथे सोलते. तर बटाटे सोलल्यानंतर त्याला थोडंसं मॅश करायचं, जास्त मॅश नाही करायचं. आणि नंतर मग ना इथे डाळीचं पीठ घेतलं मी. डाळीचं पीठ पण असं मीडियम ठेवायचं, खूप जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. म्हणजे त्या पावाला व्यवस्थित लागलं पाहिजे, कोटिंग जास्त छान आलं पाहिजे. आणि खूप पातळ केलं ना तर मग ते भज्यासारखं पडतं, तर तसं नाही ठेवायचं. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते ना, मस्त असं पीठ तयार झालेलं आहे ते. आणि नंतर आपण वाटण करायला घेतलं त्याला. तर त्याच्यामध्ये मिरच्या, लसूण, अद्रक आपल्याकडे जे आहे ना ते टाकायचं. तर माझ्याकडे लसूण वगैरे नव्हता, तर मी मिरच्या आणि फक्त मीठच टाकलं. आणि हे बघा, असं मिरच्या तोडून टाकू नका, कारण असं मिरच्या तोडताना ना माझ्या डोळ्यामध्ये एक बी गेलं त्याचं. पण मिरची तिखट नसल्यामुळे मला काही म्हणजे आग वगैरे काही झाली नाही. तर मिरची तिखट असते तर खूप आग झाली असती. तर तसं काही तोडून टाकू नका, कट करून टाका बत्तीने. तरी ते वाटण वगैरे करून घेतलं मी. आणि वाटण केल्यानंतर आता भाजी बनवायला घेतलेली होती मी. तर मस्त अशी भाजी बनवणार आहे मी आता. आणि सगळ्यात अगोदर तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर ना ते वाटण टाकलं, जे आपण मिरचीचं किंवा जे आपण लसूण वगैरेमध्ये घातलेलं असतो ना त्याचं वाटण टाकलं. गॅस कमी करून टाकायचा आणि वाटण टाकल्यानंतर मस्त त्याला हलवायचं. मी तुम्हाला जवळून पण दाखवते सगळं सामान टाकल्यानंतर त्याच्यामध्ये. तर थोडंसं हलवल्यानंतर ना हळद टाकायची. जर आपल्याला लाल तिखट अजून वरतून टाकायचं असेल तरी पण आपण टाकू शकतो. आणि मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही दुसरा, कारण आपल्याला सिंपल असं बनवायचं, जसं आपण वडापावला बनवतो तसंच बनवायचं आहे. आणि मग इथे ना बटाटे मी मॅश करून टाकले होते, ते याच्यामध्ये घातले आणि मस्त असं चुरून चुरून घातले त्याला. म्हणजे असं मऊ झालं एकदम. त्याचा टेक्स्चर असं हे झालं पाहिजे, एकत्र झालं पाहिजे सगळं. आणि सगळं सामान त्याला व्यवस्थित लागलं पाहिजे, जे आपण साहित्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते. आणि हे बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते की अशी मस्त अशी भाजी आपली रेडी आहे. मसाला, तर आता मसाला वगैरे रेडी केलेला होता मी. तर ते आता ना पावावरती लावायचं. तर पावावरती लावण्यासाठी ना पाव ना मधोमध कट करून घ्यायचा. आणि मधोमध कट करून घेतल्यानंतर त्याला एका साईडला ते आपण जे भाजी बनवलेली आहे ना, सोप्या भाषेत सांगते, तर ती एका साईडला लावायची. आणि हे पाव ना माझे थोडेसे मोठे होते, त्यामुळे मी आतून त्याला कट केलं. अजून जर छोटे पाव असतील ना तर कट करण्याची गरज नाही लागत, कारण आपण असं पण त्याला फ्राय करू शकतो. तर मोठे होते म्हणून मी कट केले. आणि माझं बाळ ना मध्ये मध्ये येत होतं की तू काय बनवतेस म्हणून. आणि नवीन काय बनत असेल ना तर मुलांना धीर नाही लागत, ते लगेच म्हणतात की काय बनत आहे, आम्हाला द्या लवकर. आणि शंभूचं तर असंच असतं की मला पटकन दे, जे काय बनवत आहेस ना ते मला पटकन दे, असं त्याचं असतं. तर हे बघा मी असं मधून कट करून घेतलं, म्हणजे असं छोटं झालं बघा. जर छोटे पाव असतील ना तर असंच होतं हे छोटं, त्याला कट करण्याची काही गरज नाही लागत. तर इथे तेल गरम करायला ठेवलं मी आणि तेल गरम होते आता. तोपर्यंत हे बुडवून घेते, मध्ये मी डीप करून घेते. तर थोडंसं किंचित पातळ झालं होतं माझ्याकडून, जास्त नव्हतं पातळ झालेलं. तर किंचित पातळ झालं होतं. आणि म्हणजे एवढं काय पातळ नव्हतं झालं, तर व्यवस्थित बसलं ते. हे बघा असं दिसतं ना पडल्यासारखं, थोडंसं पातळ असं जाणवतं. तर पण ठीक आहे, छान झालं होतं, एवढं पण काही पातळ नव्हतं झालं. आणि सोडून दिले मध्ये मी. तर हे बघा तुम्हाला दाखवते की कसे झालेत, कसे बनलेत ते. एक तळून घेतला अगोदर मी, कारण शंभूला खूप घाई असते आणि त्याच्यामुळे त्याला काही बनत असेल ना तर पटकन द्यावं लागतं. आणि हे पाव त्याच्यासाठीच आणली होती खाण्यासाठी. पण म्हटलं जरा नवीन काहीतरी ट्राय करूयात आपण, कारण यांना पण नवीन नवीन खायला आवडतं. आणि कसं नाश्त्याला दररोज तेच तेच खायला नको वाटतं ना, तेव्हा म्हटलं चला नवीन काहीतरी ट्राय करूयात आपण. तर मी तुम्हाला दाखवते, हे बघा असे मस्त असे झालेले होते पॅटीस.
रेडी. तर शंभूला पण दिले आणि त्यांना पण दिले. तर दोघांनी पण खाल्ले. तर दोघांनी पण म्हटले मस्त झालेत. आणि हे बोलले की मला तू बाकीचे तळायचे राहू दे, पण अगोदर ते तळलेले आहेत ना ते खाऊन घे, कारण गरम आहेत ना तेव्हा छान लागतात. ते थंड झाल्यानंतर छान नाहीत लागणार. म्हणून मला म्हणले की अगोदर तू खाऊन घे आणि बाकीचं राहिलं नंतर तळ म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मी अगोदर खाऊन घेतले. तर एक नंबर मस्त झालेले होते. तर तुम्ही जर नसतील ट्राय केले ना तर नक्की ट्राय करा. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.